आणि निश्चितपणे ते नाव आम्ही ते द्यायला लावणार. त्या इम्तियाज जलीलचं कोण ऐकतं? त्यानं त्याच्या पार्टीनं तरी ऐकावं त्याचं बस झालं. आणि निश्चितच आता त्यांनी काही बडबडलं तरी शेख चिल्ली सारखी इम्तियाज जलीलची अवस्था झालेली आहे. औरंगाबाद शहराचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं. त्याचप्रमाणे आता खुलताबादचं नाव बदलून रत्नपूर करण्यात यावं ही मागणी जोर धरत आहे. सगळेच पक्षातील नेते आता त्यावर भाष्य करत आहेत. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे आमदार संजयजी केनेकर साहेब आहेत. केनेकर साहेब, सगळ्यांचीच ती मागणी आहे, तुमचं काय मागणी आहे ते स्पष्ट? ती माझीच मागणी आहे. मागच्या काळात हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचं संभाजीनगर कर असं घोषित केलं होतं, त्याच वेळेस त्यांनी सांगितलं होतं खुलताबादचं सुद्धा रत्नपूर घोषित करावं, रत्नपूर करण्यात यावं. म्हणून या भूमिकेला मी ठाम होतो. परंतु बरेच जण ही भूमिकामध्ये विसरले होते. परत मी ती आठवण करून दिली. छत्रपती संभाजी महाराजांचं विशाल स्मारक व्हावं या दृष्टिकोनातून मी त्याची आठवण करून दिली. पण दुसरीकडे आपण पाहिलं तर जे तुमचे विरोधक आहे इम्तियाज जलील, ते म्हणताय की आता त्यांनी त्यांच्या बापाचं नावही बदलावं आणि पुढे बोलताना ते एका बाईटमध्ये म्हटले की आता नरेंद्र मोदी यांनी देशाला स्वतःचं नाव द्यावं. खरं तर इम्तियाज जलीलला जनतेने हिसका दाखवलेला आहे. त्यांना त्यांच्या जागेवर बसवलेलं आहे. आणि निश्चितच आता त्यांनी काही बडबडलं तरी शेख चिल्ली सारखी इम्तियाज जलीलची अवस्था झालेली आहे. आणि त्यामुळं आज त्यांना बापाचं नाव होतं. विषय असा आहे की बापाचं नाव काय, आम्हाला जर मोगलांनी आमचे नाव ठेवले असते तेही बदलले असते. परंतु मोगल सम्राट मधला औरंगजेब हा क्रूर राजा होता आणि त्याने ज्या पद्धतीने ही नावं दिली होती, ही नावं याच्या आधी याचा इतिहास आहे आणि तो इतिहास, खरा इतिहास आम्ही बाहेर काढला. आणि निश्चितपणे ते नाव आम्ही ते द्यायला लावणार. त्या इम्तियाज जलीलचं कोण ऐकतं? त्यानं त्याच्या पार्टीनं तरी ऐकावं त्याचं बस झालं. दुसरीकडे जे चंद्रकांत खैरे आहेत उबाटा गटाचे, ते म्हणताय की आता काही लोक आलेत आणि त्यांना हा मुद्दा सुचतोय, पण आम्ही अनेक वर्षापासून रत्नापूर करण्यात यावं ही मागणी करत आहे, त्यांना हे आता सुचलं का? मला माहित नाही चंद्रकांत खैरे कधी, बहुतेक ते हजला गेले होते, जाऊन आले का माहित नाही. कारण ते बसले कोणाच्या संगतीत आणि बोलता काय? त्यांना बोलायचा अधिकार तरी आहे का? चंद्रकांत खैरे आपण कोणाच्या पंक्तीत बसलेले? जे सावरकरांना शिव्या देतात, जे स्वामी समर्थांना बोलतात, त्यांच्या पंक्तीत तुम्ही बसाल तर तुम्हाला काय अधिकार आहे हिंदुत्वावर बोलायचा? ज्यानं बाळासाहेब ठाकरेच्या हिंदुत्वाची कुचंबना केली त्यातले तुम्ही एक आहात. पण माझा शेवटचा प्रश्न असेल की ज्याप्रमाणे संभाजीनगरचं नामांतरण होताना मोठ्या प्रमाणात विरोध पाहायला मिळाला, त्याचप्रमाणे आता रत्नापूरला पण विरोध पाहायला मिळेल. कशा प्रकारे सरकारची भूमिका असेल आणि कधीपर्यंत ते रत्नापूर आम्हाला बघायला मिळेल? शेवटी खाणीतला हिरा किती जरी खाली असला तरी त्याला खोदल्यावरच तो बाहेर निघतो. आणि त्यामुळं हा नाव सुद्धा आमच्या इतिहासातलं एक खऱ्या अर्थाने एक सुवर्ण अक्षरानं कोरलेलं नाव आहे रत्नपूर. आणि त्यामुळे ते आम्ही त्याच्यावरची मोगलाईची धूळ साफ करून आम्ही आमच्या इतिहासाला जागा करून खऱ्या अर्थानं रत्नपूरला परत एकदा नाव प्रसिद्ध करू. नक्कीच. हे होते आमदार संजयजी केनेकर. मी राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.